वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे ही संत तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या अभंगातील प्रसिद्ध ओळ आहे. याचीच प्रचिती साताऱ्यातील एक रिक्षा व्यवसाय खरं तर देत आहेत. एकंदरीत आपण जर पाहिलं तर ही रिक्षा आहे. या रिक्षामध्ये एकंदरीत जर आपण पाहत असाल तर ही या रिक्षाची जी सजावट आहे ती रिक्षा चालक जे आहेत रोकडे त्यांनी रिक्षाची सजावट जी आहे ती आतून आकर्षक पद्धतीने केली आहे. या रिक्षाच्या आतमध्ये प्रवाशांनी जर बसलं तर बागेमध्ये बसल्याचं फील त्यांना या ठिकाणी येतं. आणि एकंदरीत जर पाहिलं तर मनी प्लांट असेल, पक्ष्यांचं मोठं असं चिमणीचं घरटं देखील या ठिकाणी बसवलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर CCTVचं देखील त्यांनी या ठिकाणी रिक्षामध्ये CCTV बसवलेला आहे. आणि हा रिक्षाची जी त्यांनी सजावट जी आहे ती बागेप्रमाणे केली आहे. रोकडे गेले 35 वर्ष झालं रिक्षाचा व्यवसाय करतात. मात्र त्यांनी हा जो संदेश आहे, अनोखा संदेश हा सातारकरांना देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. एकंदरीत आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया त्यांची आपण जाणून घेऊयात. रोकडे साहेब, काय सांगाल तुम्ही? काय झाडं लावा, झाडे जगवा. झाडं एक तोडलं तर 10 झाडं लावायचे प्रकल्प बी ठेवा, जेणेकरून आपल्यालाच आपली पुढची पिढी चांगली राहील, श्वासोश्वास घेता येतील. नाहीतर आपण काय आयुष्यभर हे जर तोडत राहिलो तर श्वासोश्वास कोण घेणार आणि ऑक्सिजन कुठनं मिळणार. त्यासाठी मी तर स्वतः सुरुवात केली आहे. सगळ्यांनी सुरुवात करावी ही इच्छा आहे. साधारण तुम्ही सांगताय की एक झाड जर तोडलं तर 10 झाडं त्या पद्धतीने लावायची आहेत. तर काय तुम्ही सातारकरांना एक संदेश देऊ शकता की बाबा झाडं कशा पद्धतीने ज्यांचं संगोपन झालं पाहिजे, नुसते झाडं लावून देखील चालणार नाही तर त्याची संगोपन देखील झालं पाहिजे. काय आपल्या मुलासारखं जपायचं. जसं आपण मुलाला बघतो की त्याला खायला, कपडे, अन्न हे सगळं बघतो, तसंच त्या झाडाला बघायचं. प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावलंच पाहिजे ही निश्चित करा. मग सगळं जंगल होऊन जाईल. कुणालाही काय धाप लागणार नाही किंवा कुणालाही श्वासोश्वास घ्यायचा काही त्रास होणार नाही, हे नक्की. नक्कीच झाडं लावली तर धाप लागणार नाही, श्वास घेण्यासाठी त्रास होणार नाही असं देखील या रिक्षा व्यावसायिकांनी सांगितलेलं आहे. मात्र मला एक सांगा की जी झाडं तुम्ही आता साधारण लावलेली आहे तर कोणत्या परिसरामध्ये तुम्ही झाडं लावता? मी जास्त करून जिथं कुणाला त्रास नाही होणार त्या झाडांचा किंवा त्या झाडांना कोणी जनावर खाणार नाही अशी झाडं लावतो, ज्यातनं जास्त करून ऑक्सिजन मिळेल. फळ मिळालं तर चांगलंच आहे, पण ऑक्सिजन मिळालं तर चांगलंच आहे. आणि ज्यावेळेला तुमच्या रिक्षामध्ये प्रवासी बसतात त्यावेळेला त्यांच्याकडून ते काय प्रतिक्रिया येते? प्रत्येक तेच म्हणतात की खरंच तुम्ही सुरुवात केली, आम्हाला बी आता असं वाटतं की आम्ही पण लावणार. आमच्या पण मनात आलं की प्रत्येकाने एक झाड लावावं, हीच इच्छा आहे माझी, बाकी काही नाही. प्रत्येकाने एक झाड लावावं, प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखावी. नक्कीच प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखावी, प्रत्येकानं झाड लावावं. आता पावसाळा सध्या सुरू आहे आणि पावसाळ्यामध्ये जी बियांची जी लागण असते खरं ते बिया लावल्या तर झाडं मोठ्या प्रमाणामध्ये उगवतील असा एक संदेश खरं तर ह्या रिक्षा चालकांनी दिलेला आहे. कॅमेरामन सायनासह प्रशांत जगताप, तरुण भारत, सातारा.